हॅलो एव्हरीवन, तुमचं आपल्या या प्रेमरंग यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. माझे जे चोरून चोरून वाचणारे रीडर्स आहेत ना, त्यांना एक गोड रिक्वेस्ट आहे. प्लीज आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि छोट्याशा या चॅनेलला नक्कीच ग्रो होण्यासाठी हेल्प करा. चलो गाईज, आपण वेळ न घालवता आपल्या या नवीन एपिसोडला सुरुवात करूया. प्रेम हे भाग 23. रियांशला दिल्लीला जाऊन बराच उशीर झालेला होता, पण अजूनही रियांशचा मेसेज किंवा कॉल अजिबात आलेला नव्हता. इकडे पिहू मोबाईलकडे बघतच फक्त रियांशच्या कॉल मेसेजची वाट बघत होती. कितीतरी उशीर झाले ती रूममध्ये इकडे तिकडे फिरत वाट बघत होती. पोहोचले असतील का हे? अजून कसा काय मेसेज कॉल नाही? मी करून बघू का? नाही नको, हे जर कामात असतील तर उगीच माझ्यावरती चिडतील. पण यांना एवढं पण समजत नाही का फक्त एक कॉल करायचा? राहू दे कॉल, मेसेज तरी करायचा ना, त्यासाठी तर एवढा किती वेळ लागणार आहे? पिहूचा असा सगळा दिवस फक्त कॉलची वाट बघण्यातच निघून जातो. संध्याकाळी पिहू किचनमध्ये सीमा काकूंना थोडी मदत करायला जाते, पण तिचे कामामध्ये तरी कुठे लक्ष लागत होते. अहो ताई, हे काय करताय तुम्ही? सीमा पटकन बोलते. काय झाले काकू? पिहू काकूंकडे बघत बोलते. ताई, तुम्ही पिठामध्ये किती पाणी घातलेलं आहे? पिहू पटकन खाली बघते तर पिठापेक्षा जास्त पाणीच झाले होते. सॉरी काकू, लक्ष नव्हते, मी करते नीट. ताई, तुम्ही का सॉरी बोलताय? तुम्हाला बरं वाटत नाही का? तुम्ही आराम करा, मी करते ना सगळं. नाही काकू, मी ठीक आहे. मगाशी फक्त माझे हे लक्ष नव्हते म्हणून तसे झाले, बाकी काही नाही. पिहू बोलते आणि परत पीठ मळून बाजूला ठेवते. सीमा काकू चपात्या लाटत होत्या तर पिहू इकडे चपात्या भाजत होती. पण आतासुद्धा तिचं लक्ष फक्त रियांशने का कॉल केला नाही याकडेच होती. ती त्याचाच विचार करत होती. यांना काही झालं तरी नसेल ना? सकाळी गेलेले होते, आता रात्र होत आली, एवढ्यात दिल्लीला नक्की पोहोचते, मग का अजून कॉल नाही आला? माझा मोबाईल तर चालू आहे ना? पिहू पटकन तिचा मोबाईल बघते. चालूच आहे की, मग काय झाले असेल? इकडे पिहू विचार करत असताना चुकून तिचा हात तव्यावरती पडतो. काय झाले ताई? पिहूच्या डोळ्यातून पटकन पाणी येते. गरम तव्यावरती हात ठेवल्यामुळे पूर्ण हात लाल झालेला होता. ताई, मी तुम्हाला बोलत होते ना, नका काही करू. आज तुमचा मूड ठीक दिसत नाही, तरीसुद्धा मी काम करायला आलेला आहात. इकडे पिहूचा आवाज ऐकून निलिमा घाबरतच किचनमध्ये येते. काय झाले पिहू? त्या घाबरतच विचारतात. बाईसाहेब, ताई चपात्या भाजत होत्या आणि चुकून त्यांचा हात गरम तव्यावरती पडला. सीमाचे बोलणे ऐकून निलिमा पटकन पिहूचा हात हातामध्ये घेते आणि बोलते. बघू पिहू, काय झालं आहे? पिहू, हात बघ किती लाल झालाय. तू आधी बाहेर चल, अजिबात किचनमध्ये काम करायची काहीही गरज नाही. निलिमा पिहूला घेऊन बाहेर येते आणि लाल झालेल्या हातावर मलम लावू लागते. पिहूच्या हाताला अजूनही खूप वेदना होत होत्या, डोळ्यातून पाणी येत होते. पिहू बेटा, जास्त त्रास होतोय का गं? निलिमा काळजीने विचारते. नाही आई, एवढा पण त्रास नाही होत. तोपर्यंत आजी आणि शिव बाहेरून येतात. अरे वा, आज सासू सुनेच्या खूपच गप्पा चाललेल्या आहेत वाटतं, शिव बोलतो. अरे शिव, बघ ना, पिहूच्या हाताला किती भाजले आहे. तरी पण मी कितीदा सांगितले आहे किचनमध्ये काम करायची काही गरज नाही, पण अजिबात ऐकत नाही बघ ही पोर. वहिनी, बघू किती हात भाजलेला आहे, शिव पिहूच्या जवळ येत बोलतो. बापरे वहिनी, तुझा हात खूपच लाल झालेला आहे. तू चल पटकन रूममध्ये आराम कर, मी डॉक्टरांना बोलवतो. नाही भाऊजी, मी ठीक आहे, नका बोलवू तुम्ही डॉक्टरांना. पिहू, अशी कशी ग तू? लक्ष देऊन काम करायचे ना, आजी काळजीने बोलतात. आज भाई नाही ना, मग कसं लक्ष असेल वहिनीचे? सकाळपासून मी वहिनीला बघतोय. वहिनी ना कोणत्या तरी विश्वामध्येच हरवलेली आहे. आता तिलाच माहिती ती कोणत्या जगामध्ये हरवलेली आहे, शिव बोलतो. शिव, गप्प बसतोस का जरा? उगीच बिचारीला त्रास नको देऊ, आजी बोलतात. आणि परत त्या पिहूकडे बघून बोलतात. पिहू, रियांचा काही कॉल आला होता का गं? पोहोचला का तो? नाही आजी, नाही आला कॉल, पिहू नाराज होऊन बोलते. काय बोलतेस वहिनी तू? बाईने तुला कॉल नाही का केला? शिव आश्चर्याने बोलतो. नाही केला, पिहू बोलते. हां असू दे, मला केला होता, तो पोचलाय कधीच. घरात कॉल कोणाला जरी गेला तरी झालेच ना, तुला केला किंवा मला काय, सारखेच ना. तो पोचलाय हे समजले म्हणजे झाले. हो ना वहिनी, शिव पिहूला मुद्दामच चिडवत बोलतो. हो भाऊजी, पिहू कसं तरी हसू आणत बोलते आणि परत विचार करते.
यांनी भाऊजींना कॉल केला पण मला नाही केला. मी कुठे यांना महत्त्वाची आहे? कॉल करायचाच नव्हता तर तेवढं महागडं डबडं कशाला द्यायचं? मला नाही समजत, म्हणून मी उगीचच यांची दिवसभर वाट बघत आहे, फक्त एका कॉलची. पण यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. पिहू मनातच विचार करत होती. हे बघून शिव मुद्दाम बोलतो, काय झालं गं वहिनी, कुठे हरवलीस? नाही, काही नाही भाऊजी, ते असंच. बरं पोरांनो, चला जेवायला चला बरं. आज काय हे घरी नाहीत, ते मित्रांकडे गेलेले आहेत. आपण तरी जेवण करून घेऊया, निलिमा बोलते. सगळेजण डिनरसाठी एकत्र येतात. पण पिहूच्या हाताला भाजल्यामुळे पिहूला जेवताच येत नव्हते. आणि खरं तर तिची आता जेवायची सुद्धा इच्छा राहिलेली नव्हती. पिहूला रियांशचा खूप राग आलेला होता. पिहूला काहीच खाता येत नाही हे बघून निलिमा बोलते, पिहू थांब, मी तुला भरवते. नाही आई, मी खाईन ना. हो, बघितलं ना मी, तू किती स्वतःहून खाता येते ते. थांब, मी तुला भरवते. निलिमा बोलतच एक घास पिहूला भरवते. पिहू आता या आजीच्या हातूनसुद्धा खा. आजीसुद्धा पिहूला एक घास भरवतात. हे काय, तुम्ही दोघींनी बहिणीला भरवले, आता मीसुद्धा भरवणार. शिवसुद्धा पुढे येत पिहूला एक घास भरवतो. घरच्यांचे एवढं प्रेम बघून पिहूच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. पिहूला असं रडताना बघून निलिमा पिहूचे डोळे पुसते आणि बोलते, ए बेटाबाई, रडतेस कशाला? आम्ही कोण परके आहोत का? मी तुझी आईच आहे, या तुझ्या आजी आणि हा तुझा भाऊ आहे. मग आम्ही प्रेमाने तुला भरवू शकत नाही का? पिहू, आजपर्यंत तुला आई वडील आजी भाऊ यांचं प्रेम कधीच मिळालं नाही, पण ते भरून प्रेम आम्ही काढायला आहोत ना. तुला इथून पुढे कधीच कसल्या गोष्टीची कमी पडणार नाही, हा शब्द आहे. आजपर्यंत तू तुझ्या भविष्याचा विचार न करता माझ्या रियांशी लग्न केलेस. त्याचा स्वभाव माहिती असूनसुद्धा तू प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलीस. एवढं आजकाल कोणीच करत नाही गं. निलिमाचं बोलणं ऐकून पिहूला जास्तच रडू आलेलं होतं. तिला असं रडताना बघून निलिमा पिहूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि पिहूला मिठीमध्ये घेते. पिहू, मला माहिती आहे, एका बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून खूप काही अपेक्षा असतात. तशा अपेक्षा तुझ्यासुद्धा असतील. काही गोष्टींचा तुला खूप त्रास होत असेल, पण एक दिवस नक्कीच सगळं काही बदलेल बघ. विश्वास ठेव माझ्यावर. या परिस्थितीमध्ये सगळे काही इमोशनल झालेले होते. निलिमा, आजी, शिव या सगळ्यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं होतं. पिहू होतीच तशी, प्रत्येकाला जवळ करायची. तिची सवय झाली की सगळ्यांनाच वाटायचे तिने लांब जाऊ नये. तेच इकडे शिव इमोशनल होऊन बोलतो, तुमचा रडारडीचा कार्यक्रम झाला का? आता जेवून घेऊया का आपण? निलिमा हसत परत पिहूला भरवू लागते. ए वहिनी, बाई नाही तर तुला करमत नसेल ना? शिव बोलतो. शिव, आजी शिवला डोळे मोठे करत बोलतात. शिव, गपणारे, तिला का सारखे चिडवतोस? निलिमा बोलते. अगं तुम्ही दोघी मला का ओरडताय? मी बोलतोय ते तरी ऐकून घ्या. बर बोल, निलिमा बोलते. मी काय म्हणत होतो, आपण वहिनीच्या मैत्रिणीला इकडे बोलवूया का? म्हणजे कोणाला? आजी प्रश्नार्थक नजरेने शिवकडे बघत विचारतात. अगं आजी, बहिणीची मैत्रीण ग, अदिती. म्हणजे बघ ना, आपण तिला इकडे बोलवूया आणि आपण मस्तपैकी सगळेजण शॉपिंग वगैरे करूया ना, एन्जॉय करूया, मूव्ही बघायला जाऊया. आयडिया तर भारी आहे, पण मला नाही वाटत या म्हातारीला जमेल. तुम्हीच जाऊन या. ए आजी, तसलं काही सांगू नकोस. आपण सगळे जातोय हे फायनल आहे. बाकी तुम्हाला काहीही सांगू नकोस. बरं ठीक आहे, जाऊया. पण उद्या नको. पिहूचा हात थोडा बरा होऊ दे, मग जाऊया. ओके, चालेल. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पिहू रूममध्ये येते आणि आणखीन एकदा मोबाईल चेक करते. अजूनही रियांचा एकही कॉल आलेला नव्हता. जाऊ दे, मीच खूप काळजी करते. मलाच खूप आठवण येते. यांना तर काहीच पडले नाही. त्यांच्यासाठी काम महत्त्वाचे आहे. मी तर कोणत्या माणसाकडून अपेक्षा ठेवत आहे ना. त्यांना माझ्याबद्दल काही वाटत असते तर कधीच यांनी मला कॉल केला असता. पण मी कोणीच नाही ना त्यांची, मग कशाला ते करतील कॉल. पिहू रागाने मोबाईल ठेवून देते आणि झोपायला जाते. तोपर्यंत तिचा फोन वाजू लागतो. यांचा कॉल असेल का? असेल, पण मला नाही आता बोलायचं. पिहू मोबाईलजवळ जातसुद्धा नाही. काही वेळाने रिंग बंद होते. आणखीन 5 मिनिटांनी तिला परत कॉल येतो. करा, पाहिजे तेवढं कॉल करा, मला नाही बोलायचं. पिहू रागात बेडवरून उठतच नाही.
असे 4 ते 5 वेळा तिला कॉल येतो. शेवटी पिहूलासुद्धा राहवत नाही. तिलासुद्धा रियांशशी बोलायचेच होते. तिला पण रियांशची आठवण येतच होती. आणखीन एकदा रिंग होते. त्यामुळे पिहू पटकन उठते आणि मोबाईलजवळ जाते. खडूस. स्क्रीनवरचे नाव बघून पिहू मनातच विचार करू लागते. खडूस? खडूस कोण आहे? यांनी खडूस म्हणून कोणाचा नंबर सेव्ह केलेला आहे? उचलून बघू कोण आहे ते. पिहू विचार करतच कॉल रिसीव करते. हॅलो, कोण? तेच दुसऱ्या बाजूने ती व्यक्ती बोलते. मला ओळखलं नाहीस का? तुझा खडूस आहे मी. हा आवाज रियांशचा होता. अहो, तुम्ही? बघ बरोबर कसे ओळखलेस? मी तुम्हाला कधी खडूस बोलले? पिहू घाबरतच बोलते. तुझ्या आधीच्या मोबाईलमध्ये तू खडूस नावानेच माझा नंबर सेव्ह केला होतास ना. मग उगीच माझं नाव समजायचं नाही तुला, म्हणून खडूस म्हणूनच मी माझा नंबर परत सेव्ह केला. पिहूला रियांशचे असे बोलणे ऐकून काहीच समजत नव्हते. आता माझं काही खरं नाही असं तिला वाटत होतं. काय झाले? बोल ना, रियांश परत बोलतो. नाही, काही नाही. बरं मग जेवलीस का तू? माझी काळजी कशाला तुम्ही करताय? तुम्ही गेला आहात ना तिकडे, मग कामच करा. मला नाही बोलायचं तुमच्याशी. पिहू रागात बोलते. काय झाले आहे पिहू तुला आता चिडायला? मी चिडते का? पिहू परत चिडचिड करत बोलते. मग हे काय आहे? तूच बघ तू कशी बोलतेस ते. हो ना, बरोबर बोलताय तुम्ही. कायम मीच चिडते. माझीच चूक असते ना प्रत्येक वेळी. काय झाले पिहू, सांगशील का? रियांश शांतपणे विचारतो. काही नाही, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं पण का? काय झालं आहे एवढं? हे बरं आहे हो, स्वतःच्या चुका करायच्या आणि वरती मलाच बोलायचे काय झाले आहे? पिहू. रियांश बोलतच होता तेवढ्यात इकडे पिहू फोन ठेवते. खूपच चिडली होती पिहू. रियांश परत आणखीन एकदा तिला कॉल करतो, पण पिहू कॉल रिसीव करत नाही. 4-5 वेळा रियांश कॉल करतो, पण पिहू कॉल रिसीवच करत नाही. शेवटी रियांश पिहूला व्हॉइस मेसेज पाठवतो. पिहू कॉल रिसीव कर, नाहीतर मी सगळं काही काम सोडून लगेचच तिकडे येईन. रियांश परत आणखीन एकदा तिला कॉल करतो. आता मात्र पिहू कॉल रिसीव करते, पण काहीच बोलत नाही. हॅलो पिहू. इकडे पिहू काहीच बोलत नाही. ठीक आहे, नाही ना तुला बोलायचे, नकोस बोलू. मी माझे काम करतो. हो, करा तुम्ही तुमचं काम. इथे मी दिवसभर तुमच्या कॉलची वाट बघत आहे, पण तुम्हाला मला कॉल करायला अजिबात टाईम नाही ना. तुम्हाला काम महत्त्वाचं आहे. शिवभाऊजींना तुम्ही पोचलो म्हणून कॉल केला, पण मला नाही केला. मी कोण आहे ना तुमची? पिहू रडवलेल्या आवाजातच बोलते. 1 मिनिट पिहू, मी शिवला अजिबात कॉल वगैरे काहीही केलेला नाही. रियांश पटकन बोलतो. मग ते कसे बोलले तुमचा कॉल आला होता ते म्हणून? पिहू रडतच बोलते. आय डोंट नो पिहू, पण खरंच मी कोणालाच कॉल केला नाही. आत्ताच मी फ्री झालो आहे, मग मी डायरेक्ट तुलाच कॉल केला. खोटे वाटते का तुला अजून? मला का खोटं वाटेल? आणि तुम्ही कॉल नसता केला तरी चालले असते. मग तू का कॉल केला नाहीस पिहू? ते मी करणारच होते, पण तुम्ही कामात बिझी असाल म्हणून नाही केला. बरं ठीक आहे, मला सांग, जेवलीस का तू? हो, आत्ताच. तुम्ही जेवला का? आत्ताच मी फ्री झालो आहे, आता जेवायचे. त्याआधी तुला कॉल करायचा म्हटले. हां ठीक आहे, जेवा मग लवकर. हो, रियांश बोलतो. दोघेजण बराच वेळ एकमेकांशी बोलतात आणि नंतर कॉल ठेवतात. आता कुठे पिहूला रियांशशी बोलल्यावर छान वाटत होते आणि तिकडे रियांशचा सुद्धा कामाचा सगळा काही ताण पिहूशी बोलल्यावर लगेचच निघून गेलेला होता. काय रे रियांश, बोललास का वहिनीशी? आयुष विचारतो. मग काय बोलल्या वहिनी? काही नाही, असंच नॉर्मल बोलत होतो आम्ही. अच्छा, आता तू कशाला मला काही सांगशील रे? का न सांगायला काय झाले? रियांश थोड्या रागानेच आयुषकडे बघत बोलतो. रियांश, मी कितीतरी दिवस झालं तुला नोटीस करत आहे, म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. मला असं वाटतंय की तू वहिनींच्या प्रेमामध्ये पडत आहेस. आयुषचे बोलणे ऐकून रियांश जोरजोरात हसू लागतो. रियांश, काय झालं आता हसायला? आयुष, तू पण ना काहीही बोलतोस. मी आणि प्रेमामध्ये पडणं इम्पॉसिबल. रियांश, प्रेम हे न कळतच होत असतं.
कधी प्रेम होईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. आयुष, या असल्या गोष्टींवरती ना माझा अजिबात विश्वास नाही. मी पिहूशी थोडे नीट बोलतो याचा अर्थ असा नाही होत की मी तिच्या प्रेमामध्ये पडलो आहे. रियांश, जाऊ दे. तुला मी आता किती जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी तुला माझे म्हणणे पटणारच नाही. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे जी स्वतःला रिअलाईज झाली पाहिजे. मी किती जरी तुला सांगितले तरी तुला ते चुकीचंच वाटणार. पण एक दिवस तुला माझे नक्कीच बोलणे पटेल. आयुष जे बोलत होता ते रियांशला पटत होते, पण प्रेमामध्ये आणि मी पटणे हे त्याच्या मनाला पटत नव्हते. रियांश डिनर करून झोपायचा प्रयत्न करत होता, पण रियांशला आज झोपच येत नव्हती. पिहूला मिठीत घेऊन त्याला झोपायची सवय झाली होती आणि आज तो एकटाच होता. तिकडे पिहूलासुद्धा झोप येत नव्हती. आज असे का होते हे तिलाही समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी रियांश मीटिंग करून हॉटेलमध्ये जात होता तर त्याला एक छान ड्रेस दिसतो आणि तो पटकन पिहूसाठी खरेदी करतो. अचानक गाडीजवळ येताना त्याचा धक्का लागतो आणि हातातील बॅग खाली पडते. रियांश बॅग घ्यायला खाली वागतो तर समोरची व्यक्ती पण खाली वागते. अरे विशाल, तू? रियांश, तू? विशाल आणि रियांश एका प्रोजेक्टमुळे भेटले होते आणि त्यांचीसुद्धा खूप छान ओळखसुद्धा झालेली होती. बाई, तू इकडे कसा काय? विशाल आश्चर्याने रियांशकडे बघून बोलतो. अरे विशाल, बिझनेसच्या कामासाठी मी इथे आलेलो होतो. ओके, आता कितीतरी दिवसातून आपण भेटलेलो आहे. चल ना मग काहीतरी चहा कॉफी वगैरे पिऊया. विशालचे बोलणे ऐकून दोघेही कॅफेमध्ये जातात. दोघेही कॉफी प्यायला जातात. रियांश, मला असं समजलं की तू लग्न केलेस. 4 महिने झाले. मग कशा आहेत वहिनी? छान आहे. मला आयुषने तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे बघ रियांश. मी वहिनींचा फोटोसुद्धा पाहिलेला आहे. वहिनी खरंच खूप छान आहे बरं का रियांश. रियांश फक्त इतकंच बोलतो. रियांशचे हे फक्त उत्तर ऐकून विशाल बोलतो. रियांश, आय नो तू वहिनींना अजून स्वीकारले नाहीस, पण मला वाटतं तू वहिनींना लवकरात लवकर स्वीकारावे. मी त्यांना कधी पाहिले नाही, पण तरी पण फक्त फोटो बघून मी सांगू शकतो त्या नक्कीच चांगल्या स्वभावाच्या असतील. आणि हा ड्रेस तू त्यांच्यासाठी घेतला आहेस ना? विशालचे बोलणे ऐकून रियांश काहीच बोलत नाही. रियांश, आय नो तू सुद्धा प्रेमामध्ये पडलेला आहेस, पण तू ते स्वीकारत नाहीस. विशाल, आपण एवढ्या दिवसांनी भेटलो आहे तर प्लीज हा विषय नको, दुसरं काहीतरी बोल ना. ओके, नाही बोलत, पण बघ तूसुद्धा एकदा विचार कर, तुलासुद्धा नक्कीच या सगळ्या काही गोष्टी समजतील. त्यानंतर दोघेजण बराच वेळ गप्पा मारतात आणि तिथून निघून जातात. असेच 2 दिवस जातात. रियांश त्याच्या कामामध्ये बिझी होता, त्यामुळे त्याला कॉल करायला जमत नव्हते, पण तो वेळ भेटेल तसा पिहूला कॉल करायचा. आदू, तू? पिहू आदूला बघून तिला घट्ट मिठी मारत बोलते. आज आदू पिहूच्या घरी आलेली होती, कारण आज सगळेजण शॉपिंगसाठी बाहेर जाणार होते. तुमने बुलाया और हम हाजीर, आदू हसत बोलते. वहिनीनी नाही, मी तुला बोलवलेलं आहे, शिव खाली येत बोलतो. तू काय आणि माझ्या पिहूने काय एकच झाले ना? आदू थोडं डोळं मोठं करतच बोलते. असं कसं एकच झाले? माझीच आयडिया होती तुला इथे बोलवायची, शिवसुद्धा नाटकी स्वरात बोलतो. ओ अरेली, इकडे आदूसुद्धा नाटकी स्वरातच बोलते. पोरांनो, आवरलं का रे तुमचं? मी रेडी आहे. तेच इकडे आजी बाहेर येत बोलतात. सगळेजण आजींकडे बघतात आणि सगळ्यांचे तोंड उघडेच राहते. सगळेजण आश्चर्यचकित होऊन आजींकडे बघत होते. आजीने आज साडी नेसली नव्हती तर पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोळ्यांवरती गॉगल, हातामध्ये पर्स घेतलेली होती. आजी, हे काय? शिव आश्चर्याने बोलतो. तुम्ही सगळेजण यंग दिसत आहात ना रे, मग मला पण तसेच दिसले पाहिजे ना. कशी दिसते मी? दिसते ना तुमच्यापेक्षा यंग. आजी तोंडाचा पाऊट करत बोलतात. आजी, तुला हे थोडं जास्तच वाटत नाही का? जर तुला असं डॅड किंवा बहिणी पाहिले ना तर ते दोघे काय बोलतील? ए शिव, माझ्यावरती ना तू जाऊ नकोस. तुला माहिती आहे का, जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी कॉलेजची ब्युटी क्वीन होते. सगळेजण फक्त आणि फक्त माझ्याकडे बघत होते. उगीच तुझ्या आजोबांनी माझ्याशी लग्न नाही केलं.
आजी, माणसाने बोलावं गं, पण एवढं मोठं बोलू नये. म्हणजे तुला काय वाटते गाढवा, मी खोटे बोलते? आजी, मी असं कधी बोललेलो आहे का तुला? गप्प रे तू ना माझ्यावरती जळतोयस, माहिती आहे मला. तुला साधी गर्लफ्रेंड पटवायची झाली आहे का? नाही ना, मग उगीच माझ्यासमोर तुझा तोरा नको दाखवू. आजी, गप ना गं, काय तिचा फालुदा करतेस? शिव हळूच आजींच्या कानाजवळ येऊन बोलतो. आई, हे काय? निलिमासुद्धा आजींना बघून आश्चर्याने बोलते. निलिमाचे बोलणे ऐकून शिवच बोलतो. मॉम, बघ आता तुझी सासू किती नखरे करते. शिव, त्या आजी आहेत ना तुझ्या, असे बोलायचे नाही. लहान आहेस का रे तू आता? त्या वयाने आपल्यापेक्षा मोठ्या आहेत याचा तरी मान राख ना तू. म्हाताऱ्या माणसांची अशी चेष्टा करतात का? निलिमा शिवकडे बघून रागवतच बोलते. तेच निलिमाचे बोलणे ऐकून आजी रागाने निलिमाकडे बघतात आणि बोलतात. निलू, मी काय तुला म्हातारी दिसते का गं? तेच आजींचे बोलणे ऐकून शिव मोठ्याने हसतो आणि बोलतो. आजी, बघ, घरातले सगळेजणच तुला म्हातारी बोलतात. शिवचे बोलणे ऐकून इकडे आजी जोरात शिवचा कान पकडतात. अगं आजी, सोड ना गं, सोड ना, कान दुखतोय माझा. शिव ओरडतच बोलतो. मग आता मला बोलशील का तू म्हातारी? नाही ग आजी, मी तुला काहीच बोलत नाही. तू माझ्यापेक्षा यंग आहेस. प्लीज यार आजी, प्लीज आता माझा कान सोड. खरंच माझा कान खूप दुखतोय. हां, आत्ता कसा बोललास बघ. आजी शिवचा कान सोडतच बोलतात. तेच इकडे पिहू आणि आदू आजी आणि शिवची मस्ती बघून हसत होत्या. या दोघांची मस्ती बघून आदू पिहूकडे बघते आणि बोलते. पिहू यार, खरंच तुला किती भारी सासर भेटलं ना. अशी फॅमिली पाहिजे बघ सगळ्यांची. सगळेजण किती आनंदी असतात. चेष्टा मस्करी सगळं काही इथे सुरू असतं. अशा वातावरणात राहायला किती भारी वाटतं ना, जिथे सगळेजण एकत्र असतात. नाहीतर काही ठिकाणी लहानांना काहीच बोलू देत नाहीत, सगळं मोठ्यांचं चालतं. किंवा काही ठिकाणी आजकालची मुले वयस्कर माणसांना नीट वागणूक देत नाहीत. आदू, हे मात्र तुझं खरं आहे बघ. मी आश्रमात राहत होते तेव्हा ज्यांना मुले आहेत असे आईबापसुद्धा आश्रमात राहायचे. माणसे वयस्कर झाली की घरातल्या माणसांना त्या वयस्कर माणसांची अडचण होऊ लागते आणि ते त्यांना आश्रमामध्ये सोडून जातात. एवढा पैसा असलेला काय उपयोग आहे मग? त्यांना हे समजत नाही की त्यांच्याच या आईवडिलांमुळे ते या जगामध्ये येऊ शकले आहेत आणि ते सुद्धा एक दिवस नक्कीच म्हातारे होणार आहेत. पण त्यांनासुद्धा त्यांच्या मुलांनी आश्रमामध्ये सोडले, सांभाळले नाही, तर मग त्यांना कसं वाटेल याचा विचारसुद्धा खरं तर त्यांनी केला पाहिजे. ज्यांना आईवडील नाहीत त्यांना आईवडिलांची किंमत समजते आणि ज्यांना खरं तर आईवडील आहेत त्यांना मात्र काहीच वाटत नाही. पण तू बोलतेस ना, तशी ही फॅमिली खरंच खूप छान आहे बघ. सगळ्यांना इथे योग्य तो मान दिला जातो. एवढा पैसा असून या माणसांना खरंच कसलाहीच गर्व नाही बघ. पिहू आणि आदू दोघीही बोलतच होत्या तेवढ्यात आजी या दोघींकडे बघतात आणि बोलतात. पोरीनो, इथेच गप्पा मारत बसणार आहात का दोघी? चला ना, आपल्याला जायचं आहे ना शॉपिंगला. हां हो, चला. आदू एक्सायटेड होऊन बोलते. सगळेजण शॉपिंग मॉलमध्ये जातात. आजी, पिहू, अदिती आणि निलिमा या चौघीजणी मिळून ड्रेस साड्या बघत होत्या. तेच इकडे शिव मात्र तिथेच बायकांमध्ये घुटमळत होता. शेवटी एकटा हा या बायकांमध्ये काय करणार होता? इकडे तिकडे पोरींकडे बघ, हे कर ते कर, त्याचं सुरूच होतं. पिहू, हा बघ ना, हा ड्रेस कसा आहे? आदू पिहूला एक ड्रेस दाखवत बोलते. तेच इकडे आदूचे बोलणे ऐकून शिव पटकन मध्ये बोलतो. नाही नको बहिणी, हा नको. मी काय म्हणतोय, तू हा ड्रेस घे. हा ड्रेस तुझ्यावरती छान दिसेल. तुला कोणी विचारलं आहे का? आदू रागात शिवकडे बघून बोलते. विचारलं नाही, पण मला सांगावं वाटलं. शिव हसत आदूकडे बघून बोलतो. हो का? मग नकोच सांगू. माझं मी बघेन काय घ्यायचं आणि काय नाही ते. तेच इकडे आजी पिहूकडे बघतात आणि बोलतात. पिहू बाळा, जरा इकडे येतेस का? हो आजी, आले.
पिहू बोलते आणि आजींकडे जाते. आता फक्त इथे शिव आणि आदू हे दोघेजणच उभे होते. ऐक ना, शिव आदूकडे बघून बोलतो. तू हसताना ना खूप सुंदर दिसतेस. शिवचे बोलणे ऐकून आदू शिवकडे बघते आणि बोलते, मिस्टर शिवांश देशमुख. आदूचे बोलणे ऐकून शिव जरा इकडे तिकडे बघतो. शिवचं असं वागणं बघून आदू त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघते आणि बोलते, ओय हॅलो, तुझंच नाव आहे ना शिवांश, मग इकडे तिकडे काय बघतोयस? अरे हां ते मी विसरलोच बघ. तू ना मला शिवच बोलत जा, तेच तुझ्या तोंडून गोड वाटते बघ. असं का? मग आता तर मी तुला शिवांशच बोलेन. ओके, शिवांशसुद्धा गोड वाटतं ऐकायला. शिवच्या या अशा वागण्याने बोलण्याने आदू खरं तर खूपच इरिटेट झालेली होती. त्यामुळे ती इरिटेट होऊनच पिहूकडे जाते. तेच इकडे शिव पटकन आदूचा हात पकडतो. शिव. आदू थोड्या रागानेच शिवकडे बघून बोलते, हाय बघ किती छान वाटतं शिव हे नाव तुझ्या तोंडून ऐकायला. शिव, तू माझा हात का पकडलेला आहेस? हात सोड. आदू रागाने शिवकडे बघून बोलते, आदू, मला काय हौस नाही तुझा हात पकडायची. मी काय सांगतोय ते ऐक. बोल, पण आधी माझा हात सोड. आदूचे बोलणे ऐकून शिव पटकन आदूचा हात सोडतो. हे बघ, मला तुला सांगायचं आहे की भाई आणि बहिणीचं रिलेशनशिप तुला माहिती आहे, पण अजूनही ते दोघे एकत्र मात्र आलेले नाहीत. त्यांना ना एकत्र आणण्यासाठी आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे असं मला मनापासून वाटते. तू जे बोलतोस ते मला पडतं आहे. पिहूसुद्धा थोडी गप्पच असते. तिला आनंदी बघायचं आहे रे मला. हो ना, आणि बहिणी खरंच खूप छान आहे गं. फक्त माझा भाई जरा वेड्यासारखे वागतो. त्याला कधी समजेल काय माहिती. आपण ना भाई आणि बहिणीला एकत्र आणूया का? म्हणजे नक्की आपण काय करायचं? आदू प्रश्नार्थक नजरेने शिवकडे बघून बोलते, सांगतो, पण इथे नको. आपण परत भेटूया तेव्हा सांगेन. ओके, चालेल. तेच इकडे पिहू, आजी आणि निलिमा तिघीजणी खरेदी करत होत्या. आजी, मी लगेच आले, पिहू बोलते आणि दुसऱ्या ठिकाणी जाते. पिहूला खरं तर एक शर्ट खूपच आवडलेला होता आणि तो तिला रियांशसाठी घ्यायचाच होता. हा शर्ट यांना किती छान दिसेल ना, पण यांना आवडेल का असा शर्ट? काय करू, घेऊ का? पिहू विचार करतच पटकन तो शर्ट उचलते आणि रियांशसाठी घेते. इकडे शिवचे लक्ष पिहूकडेच होते. तो पिहूचे व्हिडिओ काढून रियांशला मुद्दामच पाठवत होता. पिहू, हा नाईट ड्रेस बघ ना, तू घे ना. आदू हसत पिहूकडे बघून बोलते, आदू, काही असतं गं तुझं. ते कसं आहे बघ ना, सगळं ओपनच वाटतंय. अगं पिहू, हीच तर खरी फॅशन आहे. जीजू दिल्लीहून परत आले ना, मग तू संध्याकाळी म्हणजे रात्री हा ड्रेस घाल. मग बघ जीजूंचे काय हाल होतात ते. आदू, काही पण काय गं तू विचार करतेस तू? यार पिहू, प्लीज घे ना यार. माझ्याकडून हे गिफ्ट आहे समज, पण प्लीज पिहू घे ना. आदू, मला असलं गिफ्ट नको आहे. मी असलं काहीही यूज करत नाही, माहिती आहे ना का तुला. तरीही तुला मला असलेच का ड्रेस घ्यायचे आहेत? पिहू काहीच न ऐकून घेता आदू तिच्यासाठी तो ड्रेस घेते. तेच इकडे ऑलमोस्ट सगळ्यांची शॉपिंग झालेली होती. सगळेजण परत मस्तपैकी मूवी बघतात आणि रात्रीचे डिनर हॉटेलमध्येच करून परत घरी निघून जातात. आज एवढ्या सगळ्यांमध्ये पिहूला रियांशची अजिबात आठवणसुद्धा आलेली नव्हती, किंवा तिने या सगळ्या घाईगडबडीमध्ये तिचा मोबाईलसुद्धा चेक केलेला नव्हता. पिहू रात्री निवांतपणे तिच्या रूममध्ये येते आणि तिचा मोबाईल चेक करते. अरे बापरे, 25 मिस कॉल यांचे. मला कसे काय समजले नाही? आता हे नक्कीच माझ्यावरती रागवले असतील. पिहू विचार करतच पटकन ती रियांशला कॉल करते. तर रियांश आता मात्र तिचा कॉल रिसीव करतच नाही. हे नक्कीच रागवले आहेत म्हणून तर माझा कॉल रिसीव करत नाहीत. पिहू स्वतःच्याच मनाशी विचार करत होती. तरीही पिहू खूपदा रियांशला कॉल करते, पण रियांश कॉल रिसीव करत नाही. शेवटी पिहू झोपायला बेडवरती जाते. तोपर्यंत रियांशचा व्हिडिओ कॉल येतो. यांचा व्हिडिओ कॉल एवढ्या रात्री? बापरे, आता हे रागवले असतील. पिहू घाबरतच विचार करते आणि घाबरतच ती कॉल रिसीव करते. हॅलो. रियांश व्हिडिओ कॉलवर पिहूकडे बघत बोलतो.
हां बोला ना. पिहू घाबरून खाली मान घालूनच बोलते. सकाळपासून कुठे होतीस? रियांश पिहूकडे बघून बोलतो. खरं तर रियांशला माहिती होते की पिहू सकाळपासून कुठे होती, तरीसुद्धा तो पिहूला हे विचारत होता. अहो मी ते घरच्यांच्यासोबत बाहेर गेले होते. ते सगळेजण शॉपिंगला चल म्हणत होते ना, म्हणून गेले होते. बरं, मग मोबाईल कुठे होता तुझा? होता ना, जवळच होता. हो का? मग कॉल रिसीव का केला नाहीस तू? दिवसभर वाट बघतोय मी तुझ्या कॉलची. तुला आज माझी आठवण झाली नाही का? अहो असं काही नाही, ते घाई गडबडीमध्ये मी माझ्या मोबाईलकडे लक्षच नाही दिलं. पिहू, मोबाईल कशासाठी दिला आहे मी? त्याचा वापर करत जा ना. रियांश थोड्या रागानेच पिहूकडे बघून बोलतो. ते तिकडे पिहूसुद्धा नाराज होऊन रियांशकडे बघते आणि बोलते, अहो सॉरी ना. बरं ठीक आहे. त्यानंतर दोघे बराच वेळ कॉलवरती बोलत असतात. बोलता बोलता पिहूला कधी झोप येते ते तिला सुद्धा समजत नाही. कारण आज दिवसभर इकडे तिकडे फिरल्यामुळे पिहू खूप दमलेली होती. त्यामुळे रियांशसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत बोलतच ती झोपलेली होती. इकडे मात्र रियांशचा कॉल सुरूच होता. इकडे पिहूला झोपलेलं बघून रियांश फक्त पिहूच्या चेहऱ्याकडे बघत होता. पिहूला असं बघून तिच्या जवळ जावावे, तिला घट्ट मिठीत घेऊन तिच्या मिठीत झोपावे असं त्याला वाटत होतं. तो पिहूच्या त्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघतो आणि बोलतो, पिहू आता लवकरच मी येईन, मग मी तुला मिठीत घेऊन झोपेन. एवढं बोलून रियांश कॉल कट करतो आणि त्याचे आवरू लागतो. दुसऱ्या दिवशी पिहूला सकाळी जाग येते. पिहूला आज उठायला थोडा लेटच झालेला होता. पिहू आळस देतच उठते. तेवढं तिचे लक्ष घड्याळामध्ये जाते. बापरे, 7 वाजले. असे कसे होऊ शकते? एवढा वेळ मी कशी काय झोपले? पिहू तशीच गडबडीमध्ये बाथरूममध्ये निघून जाते. बाथ घेतल्यानंतर तिला समजतं की ती गडबडीमध्ये कपडे आणायचीच बाथरूममध्ये विसरलेली आहे. पिहू तशीच अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर येते. पिहू तशीच अंगाभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली होती, कारण आता रियांश रूममध्ये नव्हता. त्यामुळे तिला आता कसलीच भीती नव्हती. पिहू बाथरूमच्या बाहेर येते आणि तिच्या कपाटामधील साडी शोधू लागते. आज कोणती साडी नेसावी हेच तिला समजत नव्हते. तोपर्यंत पिहूला एक फोटो दिसतो. हा तर यांचाच फोटो वाटतोय. लहानपणी हे किती गोड दिसायचे ना, किती भारी स्माईल आहे ना यांची. आणि आता हसतसुद्धा नाहीस. खडूस कुठले. मिस्टर रियांश, तुम्ही थोडे हसला तर चालेल हो, आम्हाला पण तुमची स्माईल बघायला भेटेल. सारखे कशाला राक्षसासारखे चिडता? आणि हां, कधी कधी वेड्यासारखंसुद्धा तुम्ही वागता. माझ्याजवळ तुम्ही आला ना, मला काय होतं खरंच मला समजत नाही. असे का होते हो? काय माहिती आता मला. पिहूला एक आवाज ऐकू येतो. तेच पिहू त्या फोटोकडे बघूनच बोलते, तुम्हाला नाही माहिती मग कोणाला माहिती खडूस? पिहू बोलते. पण तिच्या परत पटकन काहीतरी लक्षात येते की हा आवाज पाठीमागून आलेला आहे. त्यामुळे पिहू पटकन पाठीमागे वळून बघते. तो आवाज रियांशचा होता. पिहू रियांशकडे बघते तर रियांश नुसता जिममधून बाहेर आलेला होता. त्याच्या अंगावरती शर्ट नव्हता, खाली फक्त त्याने हाफ पॅन्ट घातलेली होती. एवढ्या दिवसातून रियांशला बघितल्यानंतर पिहूला खूपच आनंद झालेला होता. अहो तुम्ही? पिहू आनंदाने बोलते. पिहू भावनेच्या भरात पटकन रियांशला घट्ट मिठी मारते. आणि इकडे रियांश साहेबांना काय हेच पाहिजे होते. दोघेजण एवढ्या दिवसातला दुरावा ते एका मिठीमध्ये घालवत होते. दोघांनाही भेटायची खरं तर खूपच ओढ लागलेली होती. अहो मी तुम्हाला खूप 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 मिस केलं. पिहू पटकन बोलून जाते. पिहूचे बोलणे ऐकल्यावर रियांशच्या चेहऱ्यावरती एक मोठी गोड स्माईल आलेली होती. थोड्या वेळाने रियांशच बोलतो, आठवण येत होती म्हणून माझ्या फोटोशी बोलत होतीस का? रियांशचे बोलणे ऐकून पिहू रियांशच्या मिठीतून बाहेर येते आणि लाजत बोलते, अहो तसं काही नाही. अचानक पिहूची आता टूप पेटते की तिने फक्त अंगाभोवती टॉवेलच गुंडाळलेला आहे आणि मगासपासून ती तशीच रियांशच्या मिठीत गेली आहे. पिहू पटकन बाथरूममध्ये जायला निघते तर रियांश पिहूचा हात पकडतो. कुठे चाललीस? अहो ते
ते काय ते? रियांशला माहिती होते पिहूने टॉवेल गुंडाळलेला आहे, त्यामुळे तिला लाज वाटत आहे. हो, पिहू लाजत बोलते. पिहू, मी आता आलोय ना, मग आपण बोलत बसूया ना. आणि आताच तर तू बोललीस की मला खूप मिस केले, मग अचानक काय झाले? अहो ते चेंज. पिहू काही बोलायच्या आधीच रियांश पिहूला त्याच्या जवळ ओढून घेतो. आज तर पिहू लाजून पूर्णपणे लाल झालेली होती, कारण आज ती पहिल्यांदाच रियांशच्या समोर अशा अवस्थेमध्ये आलेली होती. हो, प्लीज मला जाऊ दे ना, खाली सगळेजण वाट बघत असतील. कोणी नाही वाट बघत, रियांश बोलतो. हो, चेंज करायचं आहे. पिहू बोलतच होती त्याचीकडे रियांश पिहूचे दोन्ही गाल उंचीमध्ये पकडतो आणि त्याचा चेहरा हळूहळू पिहूच्या चेहऱ्यावर जवळ आणू लागतो. पिहूच्या तोंडातून आता मात्र शब्दच फुटत नव्हते. तिला जे बोलायचे होते ते घशातच शब्द अडकल्यासारखं तिला वाटत होतं. रियांश हळूच पिहूच्या उघड्या मानेवरती किस करू लागतो आणि रियांशचा हा स्पर्श पिहूला असह्य करून टाकणारा होता. आज रियांशला काय झाले होते हे त्यालासुद्धा अजिबात समजत नव्हते. हळूहळू त्याचा कंट्रोल सुटत चाललेला होता. रियांश पिहूच्या मानेवरती किस करत करत वरती येत होता आणि तो आता तिच्या दोन्ही गालांवरती किस करू लागतो. हळूहळू रियांशच्या ओठांचे ठसे पिहूच्या मानेवर गालावर उमटत चालले होते. हळूहळू रियांश पिहूच्या ओठांचा ताबा घेतो आणि तिला आवेगाने किस करू लागतो. इकडे पिहू फक्त एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभी होती. रियांशच्या किसला ती प्रतिकारही करत नव्हती आणि ती त्याला पुढे प्रोत्साहन देऊन किससुद्धा करत नव्हती. काही वेळाने पिहूला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, त्यामुळे रियांश हळूच पिहूच्या ओठांपासून त्याचे ओठ विलग करतो. इकडे मात्र पिहूची रियांशच्या नजरेला नजर द्यायची अजिबात हिंमतच होत नव्हती. ती फक्त खाली मान घालून उभी होती. पिहूचे हे सौंदर्य रियांश डोळे भरून बघत होता. रियांश आणखीन एकदा पिहूला घट्ट मिठीमध्ये घेतो. पिहू, सॉरी, मी तुला न विचारता केस केला. सॉरी, मी तुझ्या परमिशनशिवाय परत काहीच करणार नाही. पण खरं सांगू, आज तुला असं बघितल्यानंतर मला खरंच कंट्रोल नाही झाले. रियांशचे बोलणे ऐकून पिहू काहीच बोलत नाही. तिला अजून गप्पच बसलेली होती. मी सुद्धा तुला खूप मिस केलं पिहू. रियांश परत पिहूकडे बघून बोलतो. त्याच्याकडे पिहू लाजतच बोलते. अहो, मी चेंज करते. पिहू, एवढी काही घाई आहे? रियांश खट्या नजरेने पिहूकडे बघत बोलतो. पिहू, मलासुद्धा बात घ्यायचा आहे. अहो, मी 2 मिनटामध्ये लगेचच आवरते ना. ठीक आहे, मग चल सोबतच. अहो, हे काय बोलताय तुम्ही? पिहू घाबरतच विचारते. रियांश पिहूच्या कपाळावरती हळूवारपणे किस करतो आणि बोलतो, मस्करी केली, जा चेंज कर. पिहू पटकन रियांशच्या मिठीतून बाहेर येते आणि बाथरूममध्ये पळतच निघून जाते. तेच पिहूचं असं वागणं बघून रियांशसुद्धा गालातल्या गालात हसत होता. तो सुद्धा दुसऱ्या बाथरूममध्ये जातो आणि त्याचं आवरू लागतो. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि जे चोरून चोरून वाचणारे रीडर्स आहेत त्यांनीसुद्धा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. प्लीज आपल्या या छोट्या चॅनेलला नक्कीच हेल्प करा. बाय, टेक केअर. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल.